नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, माझ्या या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण इयत्ता 5वीच्या मराठी व्याकरण यामधील शब्दांच्या जाती हा घटक अभ्यासणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, शब्दांच्या जाती ह्या 8 आहेत, पण त्याआधी मी तुम्हाला शब्द म्हणजे काय, तर शब्द म्हणजे अक्षरांचा अर्थपूर्ण समूह। जो अक्षरांचा अर्थपूर्ण समूह तयार होतो त्याला शब्द असे म्हणतात। तर या शब्दांच्या जाती किती आहेत, कोणत्या आहेत, ह्या आज आपण अभ्यासणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, शब्दाच्या जाती ह्या 8 आहेत। पहिली आहे नाम, दुसरी आहे सर्वनाम, तिसरं आहे विशेषण, चौथं आहे क्रियापद, पाचवा आहे क्रियाविशेषण, सहावा आहे शब्दयोगी अव्यय, सातवा आहे उभयनिर्णय अव्यय, आठवा आहे केवल प्रयोगी अव्यय। ह्या आहे शब्दाच्या जाती। तर या शब्दांच्या जातीमध्ये 4 ह्या विकारी आहेत आणि 4 ह्या अविकारी आहेत। आता विकारी म्हणजे काय, तर विकारी म्हणजे या 4 मध्ये बदल होतो, नामामध्ये बदल होतो, त्याला काय म्हणतात, विकारी म्हणतात। आणि उभयनिर्णय अव्यय, अव्यय म्हणजे काय की ज्यामध्ये बदल होत नाही। ही सगळ्यात सोपी आणि सुंदर ट्रिक्स मी तुम्हाला सांगते आहे। जिथे अव्यय शब्द येतो तिथे बदल होत नाही, हे लक्षात ठेवायचं। आणि जिथे अव्यय शब्द येत नाही म्हणजे जे 4 जाती आहेत वरच्या, नाम, विशेषण, क्रियापद, ह्या 4 जाती ह्या विकारी आहेत। तर त्यामध्ये विकारी म्हणजेच काय हे लक्षात आलंय तुमच्या। तर बदल होणे म्हणजे बघा, आता मी एक शिक्षिका आहे, माझे नाव प्रियंका आहे, बरोबर, यामध्ये बदल झालाय। मी कोण आहे, पहिला आहे मी एक शिक्षिका आहे, आणि दुसरं काय झालाय, बदल झालाय त्याच्यामध्ये, माझे नाव काय आहे, प्रियंका आहे। तर ह्यामध्ये आपण काय पाहिलं मुलांना की शब्दाच्या 8 जाती असतात। त्या आहेत, पहिला आहे नाम, दुसरा आहे सर्वनाम, तिसरा आहे विशेषण, चौथा आहे क्रियापद, पाचवा आहे क्रियाविशेषण, सहावा आहे शब्दयोगी अव्यय, सातवा आहे उभयनिर्णय अव्यय आणि आठवा आहे केवल प्रयोगी अव्यय। आणि त्यामध्ये ही 4 जाती ह्या विकारी असतात आणि 4 जाती ह्या अविकारी असतात। तर त्यातलं आपण पहिलं पाहणार आहोत नाम। तर नाम म्हणजे काय, एखादी वस्तू, एखादं ठिकाण, एखादी व्यक्ती, तुम्हाला सांगते एखादा प्राणी, यांच्या नावाला काय म्हणतात, नाम म्हणतात। की म्हणजे आता बघा, हा खडू आहे, हा काय झालं, नाम झालं खडू। त्यानंतर हे काय आहे, पट्टी आहे, ही काय आहे, पट्टी आहे, पट्टी हे काय झालं, नाम झाले। ही वस्तू आहे, बरोबर, वस्तू, ठिकाण, प्राणी, व्यक्ती यांच्या नावाला काय म्हणतात, नाम म्हणतात। मग त्याचं उदाहरण मी काय दिलं तुम्हाला, आता सांगितलं की नदी, नदीचं नाव म्हणजे नदी, ही काय झाली, ठिकाण आहे। त्यानंतर मूल हे व्यक्ती आहे, पर्वत, असं वस्तू ज्या असतील त्यांच्या नावाला काय म्हणतात, नाम असं म्हणतात। तर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो, नाम ओळखा। नाम ओळखा म्हटलं की पहिलं काय आपल्या लक्षात ठेवायचं आपल्याला, नाम म्हणजे काय आहे, वस्तू, व्यक्ती, प्राणी आणि ठिकाण यांच्या नावाला काय म्हणायचं, नाम म्हणायचं। मग उदाहरण मी दिलेलं आहे, नदी, मूल, पर्वत, ठीक आहे। हे झालं आपल्या शब्दांच्या जातीमधलं पहिला एक प्रकार झालेला आहे नाम। त्यानंतर आहे सर्वनाम, ठीक आहे। हे दुसरा काय आहे, विकारी प्रकार आहे। मी सांगितलं विकारी म्हणजे काय, बदल होतो। आता बघा, नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात। म्हणजे नामाऐवजी म्हणजे काय रे बाळांनो, की आता तुमचं नाव, समजा मी तुम्हाला एक नाव सांगते की उमेश हा जंगलात जातो, उमेश तिथे जाऊन प्राणी पाहतो, ठीक आहे। उमेशच्या ऐवजी आपल्याला तो, ती, त्याने
आम्ही, तिला, त्याने हे शब्द म्हणजे काय झालं, नामाऐवजी आपण वापरतो, त्यालाच काय म्हणायचं, सर्वनाम असे म्हणतात. मग एक मार्काला तुम्हाला प्रश्न येतो की सर्वनाम ओळखा, वाक्यातील सर्वनाम ओळखा. तर पहिल्यांदा दिलेला असतो तुम्हाला, उमेश हा शाळेत जातो, तो घरी आल्यावर शाळेचा अभ्यास करतो. तो हे काय झालं बाळांनो, तो हे झालं सर्वनाम. मग सर्वनामाचं उदाहरण काय येणार आता, सर्वनामाच्या उदाहरणांमध्ये येतं तो, ती, त्याने, तिला. हे काय आहे सर्व, हे सर्व आहेत सर्वनाम, की हे नामाऐवजी वापरले जातात. आलं का लक्षात तुमच्या सर्वांच्या, नाम आणि सर्वनाम, फक्त हे दोनच आपण घटक आज अभ्यासणार आहोत. त्यातल्या नामाबद्दल मी काय सांगितलंय तुम्हाला, वस्तू, ठिकाण, प्राणी, व्यक्ती यांच्या नावाला काय म्हणतात, नाम असं म्हणतात. जसं की उदाहरणार्थ दिले मी तुम्हाला, मूल, पर्वत, अजून काय, नदी, हे झालं उदाहरण. आणि सर्वनाम म्हणजे काय, नामा